बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर 18 PL राहुल गाडीगावकर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलचा हा बॉल इकडे पहा, थोडीशी गती कमी दिली होती या बॉलला आणि बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. एका साईडला आकाश आहे तर एका साईडला राहुल आहेत. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात या मॅच मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा राहुल गाडीगावकर. या वेळेला देखील इकडे पहा, फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. मोहे मोहे सिच्युएशन आपण बघितली आणि हा बॉल राहुल गाडीगावकर यांना पुन्हा एकदा हाताळावा लागतोय. पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेटचा बेताब बादशाह बॉलिंग ट्रॅकवरती. खरं तर नवी मुंबई बॉक्स क्रिकेट या खेळाडूने आता समुद्रा पलीकडे पोहोचवलंय आणि नवी मुंबईमध्ये टॉप 10 मध्ये आवर्जून या खेळाडूची वर्णी लागते बॉक्स क्रिकेटच्या दुनियेमध्ये. असा राहुल गाडेगावकर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि NMPL मध्ये सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळणार आहे. यावेळेचा बॉल पंतांचा सिग्नल आलाय. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि पंत सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडला जात आहेत. पुढचा बॉल यावेळीला फटका तर दमदार होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच ताकदवान आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल राय यांच्या माध्यमातून हे जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉल तयार झालेत पुन्हा एकदम. पुढचा बॉल यावेळीचा बॉलला टॅप केलंय परंतु टॅपचा फटका या स्पर्धेमध्ये नाहीये, म्हणजे एकच धाव आता इकडे काउंट केली जाणार आहे. एकच धाव मिळणार आहे. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॉलला टॅप केलं. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 18 प्रीमियर लीगचे नियम आहेत 18 धावा 18 रन्स. बॉल तयार झालेच. थांबतायत, वेळ घेत आहेत. पंचेक यावेळेचा बॉल पंचांचा सिग्नल आला. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. इकडे सुद्धा पंच दोन्ही हात फैलावतात. कवायत प्रकार करत असताना त्यांनी हा डिसिजन दिलाय की हा वाईट बॉल आहे. यावेळेला जबरदस्त बॉल, रनआउटची संधी. आगावपणा तू केला कशाला, धावता धावता रनआउट झाला. ठोक DJ मास्टर. येऊ दे एक सुमधुर संगीत. दोन ओव्हरचा खेळ आता इकडे संपल्याने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज आला आहे अजित. अजित सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज इथून तयार झाला. ओव्हर नंबर 3 चा पहिलाच बॉल. पंचांचा निर्णय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार.
लक्ष द्या, ज्यांची मॅच झाली आहे त्यांनी मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा, आपलाच वेळ वाचेल. टेक्निकल टीमचा आता इकडे वापर केला. प्रेक्षक राजा पहा, जागेवरती ज्या खुर्चीवरती तो बसलाय ती खुर्ची सोडायला मात्र तयार नाहीये. हे प्रेम आहे 18 प्रीमियर लीगवरचं आणि यंदाचं 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या थाटामाटात खरं तर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळतं आणि खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा नाही आहे तर क्रिकेटची जत्रा आहे. पंच निर्णय देतील. आणि त्यांचा निर्णय आता आपल्यापर्यंत येणार आहे. ऑफिशियल अंपायर्स ना समझे उनको कम, उनके नाम में है दम, नाम है अजित निकम. जबरदस्त पंचांची भूमिका साकारतात आणि पंच सांगतायत एक धाव आहे. चला प्लीज, ज्यांची मॅच झाली आहे त्यांनी मागे उभे राहा, लक्ष देण्याकरिता. ज्यांची मॅच झाली आहे त्यांनी प्लीज व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये बाउंड्री लाईन लगत उभं राहायचं आहे. 1 मिनिट अंपायर. चला प्लीज, विनंती आहे. चला आता मॅच स्टार्ट होईल. पुन्हा एकदा 26 धावा धावफलकावरती. यावेळीचा बॉल फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, चौकार. मिळणारा षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदला 32 धावा. येऊ द्या डीजे मास्टर. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सागर आला. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल, नो बॉल आणि त्यावरती खरं तर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या. अशा 2 धावा आता काउंट केल्या जात आहेत. यावेळेला देखील इकडे पहा दिशा दिली आहे आणि इथे जर का आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतात. यावेळेला देखील रनआउटची संधी आहे आणि या मोमेंटला पहा पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर जरूर पोहोचला. भुजबळ पाटील सरांना विनंती करतो, या व्यासपीठावरती आपली जागा आहे दादा, या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, चौकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. बॅटला ब्रश झालंय.
यावेळेला देखील खरं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅटरने खरं तर पंचांना चॅलेंज केलं आणि 9 बॉल करिता तिसऱ्या पंचांची इकडे मांग केली आहे. चला तिसरे पंच, तिसरे अंपायर 9 बॉल साठी आता चेक केलं जाणार आहे. फोर्टी 41 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. या साईडला दादा. यावेळेला देखील फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. तरुण आपल्याला पाहायला मिळाले बॉलच्या मागे आणि इकडे सुद्धा एक चिकेनच आपल्याला बघायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी या. हिटमॅन वॉरियर्स आणि आरव किंग्स, आरव किंग्स आणि हिटमॅन वॉरियर्स टॉस साठी कॅप्टन यायचा आहे. टॉस आता आम्ही इकडे करणार आहोत. हिटमॅन वॉरियर्स आणि आरव किंग्स. बघा लक्ष द्या. दुसऱ्या डावाचा पहिला बॉल पडण्या अगोदर कॅप्टनने इकडे टॉस साठी येणे गरजेचं आहे. हिटमॅन वॉरियर्स आणि आरव किंग्स. हिटमॅन वॉरियर्सचे आलेले आहेत. आरव किंग्स चला टॉस करणार आहोत. प्रतीक दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. भुजबळ पाटील साहेबांना देखील विनंती आहे आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. भुजबळ पाटील साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. हिटमॅन वॉरियर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. निर्णय इकडेच द्या. हिटमॅन वॉरियर्स कॅप्टन दादा या साईडला. या साईडला. कितीचा टार्गेट आहे? 43 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग इथून मात्र केला जाणार आहे. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. बॅट्समन राहुल चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना राहुल गाडी गायकवाड, राहुल गाडीगावकर आणि तेजस आणि राहुल गाडीगावकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर 18 प्रीमियर लीग म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर बॉक्स टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव आहे. राहुल गाडीगावकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यानंतर त्यांची फॅन फॉलोविंग ऑटोमॅटिकली आवाज बाहेर काढू लागली आहे. ही या खेळाडूची ओळख आहे. मोठा फॅन फॉलोविंग, मोठा प्रेक्षक राजा वर्ग त्यांना फॉलो करत असतो. भुजबळ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सचिन दादा लवटे यांच्या उपस्थितीमध्ये. बॉल तयार. पहिला बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार होतात. यावेळीचा हा बॉल पंचाचा सिग्नेटचा नो बॉल. गोलंदाजाला हा बॉल आता पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. 43 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल फटका तर दर्जेदार होता परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या रीतीने त्यांनी बॉलला फील्ड केलंय. डॉट बॉल आलाय.
जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि डॉट बॉल आपण पाहतोय बॉल निघाला पुन्हा एकदा पुढचा बॉल या वेळेला फटका दर्जेदार आहे बॉल स्ट्रोक आला रे आला मिस्टर 18 प्रीमियर लीग आला आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात चौकार आलाय राहुल गाडीगावकर शो आता सुरू व्हायला सुरुवात या वेळेला देखील फटका दर्जेदार आहे परंतु इकडे एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे जे दाखवतात 10 कदम त्यांचं नाव आहे अजित निकम आणि काय जबरदस्त पंचांची भूमिका ते साकारतात अफलातून हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं काहीतरी नाविन्य आपल्याला पाहायला मिळतंय या वेळेला देखील फटका दर्जेदार आहे 9+4 5 धावा इकडे ऍड केल्या जाणार आहेत क्या बात आहे हा पंज आहे आणि इकडे बॅटरला शांत ठेवलं डॉट बॉल आला मोठी विकेट खर तर बॅटर राहुल गाडीगावकर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं बिग विकेट ठिकाण या विकेटचं महत्व किती आहे बघा हा जल्लोष सांगून जातो ही विकेट किती मोठी होती आणि बॅटर बाद झालाय चला मॅच बॉल आलेला आहे पंच बॉलर पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल प्रथमेश यावेळीचा बॉल लाईन चांगली होती टप्पा चांगला होता परंतु इकडे पहा विकेट किपरची कमाल पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅटर
हा झाला 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 इट्स अ फेल डिलिव्हरी. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची संख्या आपण पाहिलीत. टेक्निकल टीम आली आणि बघा किती कामं सोपी झाली. जो कुशल मुवमेंटमध्ये डिसिजन होता आपण टेक्निकल टीमचा वापर केला आणि इकडे पहा बॅटर सेफ आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता बॉलिंग ट्रॅकवरती जो गोलंदाजी करतो जकास त्याचं नाव आहे आकाश आणि आकाश आला आता बॉलिंग ट्रॅकवरती. गतवर्षी खरं तर अंतिम विजेता संघ त्यांचा संघ ठरला होता मल्हार फायटर्स. अक्काचा बॉल लाईन चांगली आहे. ना अमिताभ ना दिलीप कुमार हमें सीधे साधे अक्षय 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 त्यांनी या बॉलला फील्ड केलंय. जबरदस्त फिल्डिंग. अरे नहीं है पानी किधर से तू दादा दादा क्या कर रहा है या वेळेला देखील फटका चांगला आहे. रिकाम्या जागा बरा गॅप मधून बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार ठोक डीजे. तळला जाणार. चला वेळ कमी घ्या. या वेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल आणि त्यावरती 1 रन आली आहे. अशा 2 धाबा आता ऍड केल्या जाणार आहेत. रन्स आपण पाहताय 17 धाबा धावफलकावरती झाल्याच. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. आकाश पुढचा बॉल. या वेळेला देखील अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवले आणि डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. या वेळेला रनआउटची संधी यष्टीचीच झालेल्या आहेत. बॅटरने पॉपिंग क्रीज सोडली होती आणि या मुवमेंटला पहा विकेट आली आहे. बॅटर बाद. डीजे मास्टर आप रुक क्यों गए. ठोक डीजे. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. या वेळेला देखील बॉल हवेत होता. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि इकडे 1 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. बॉल तयार झालेत. या वेळेला बॅटची कडा विकेट गव्हाण आणखीन एक झटका बसल्याने बॅटर इथून मात्र बाद होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती. बारामध्ये 25 करायचे आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धाब्यांची गरज आहे. चला विनंती आहे खेळाडूने खाली बसायचं आहे. यावेळीचा हा बॉल पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जातात. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. या वेळेला देखील लाईन चांगली होती. लाईन चांगली होती. बॅटरला संयमाची भाषा इकडे मात्र वापरावी लागते आणि या मोमेंटला पहा डॉट बॉल आला. गोलंदाज तयार होतोय. जितके डॉट बॉल येतील तितके खरं तर पडदा सोडायचा आहे. प्रेक्षक ब्लॅक कलरचा बाबू चला तो पडदा सोडा. या वेळेला फटका दर्जेदार. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. 18 PL ब्रँडेड चौकार.
अजूनही 20 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. या बळीला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक. ओ माय गॉड, ये क्या हे अरे रामकृष्ण प्रेमानंदी. मैंने देखा, तूने देखा, हम सबने देखा. 4 रन्स. कट केले. बॉल सरळ चालला डिक्लेअर झोन मध्ये. इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. 28 धावा झाल्यात. 15 धाव्यांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पंधरा धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. या वेळचा बॉल पुढे सरसावत. खरं तर हा फटका खेळायचा होता. मागे यष्टी रक्षक होते, हे खरं तर बॅटर विसरले होते आणि या मोमेंटला यष्टीची झालेत. बॅटर बाद. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॉल पुढे एकदा तयार होतात. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. ओ या वेळेला देखील इकडे पहा, एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लायन लेन अप्रतिम आहे आणि इकडे सुद्धा जर का आपण पाहिलं तर आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती. बॉल तयार होतात पुढे एकदम. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज तयार होतात. चला वेळ कमी घ्या. 6 चेंडू आणि विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत. 13. यावेळीचा बॉल आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. टन टनाटन टन टन टाना. 5 गेंदे चाहिए 12. 5 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. या वेळेला फटका तर चांगला आहे परंतु एकच धाव मिळणार आहे. 4 बॉल मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे. या वेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 10. बॉल तयार.
या वेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. फटका तर अप्रतिम आहे परंतु तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण. संकेत मालुसरे चिता बनलाय आणि काय बॉलला त्याने फुल केलंय जबरदस्त. बॉल तयार. पुढचा बॉल. आणि या वेळेला पहा रनआउटची संधी आहे. खरं तर बाटा सेफ आहे. सामना जिंकला अभिनंदन. खरं तर पहिला विजय मैत्री टायटन मैत्री टायटन्स या संघाने इकडे मिळवलेला आहे. अभिनंदन. वेल प्लेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत मालुसरे. भोजमल पाटील साहेब यांच्या हस्ते. संकेत मालुसरे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. भोजमल पाटील साहेब यांच्या आणि खरं तर भोजमल पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला इथून मात्र दिला जाणार आहे.